आम्ही गायरानधारक उपोषण करीत आहोत। आमरण उपोषण आमचं सुरू आहे सकाळी 11 वाजल्यापासून। आमच्या मागण्या आहेत की देमणी तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका गावात ज्या आमच्या मागासवर्गीय समाजाने सरकारी गायरान जमिनी काढल्यात, त्या सरकारी गायरान जमिनीत जाऊन स्थानिक पंचनामा करून त्या जमीन कसणाऱ्याच्या नावे 7/12 देण्यात यावा। दुसरी गोष्ट, जी गावठाण जमीन आहे गायरानामध्ये जो आमचा मागासवर्गीय समाज तिथं राहत आहे त्याला नमुना नंबर 8 देण्यात यावा। राज्य सरकारने पास केलेला कायदा जनसुरक्षा हा ताबडतोब रद्द करण्यात यावा। अशा मागण्या घेऊन आम्ही इथं आमरण उपोषण करीत आहोत। आम्ही अनेक वर्षापासून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय, तहसीलदाराला निवेदन दिले, पण आमची दखल कोणी घेतली नाही। त्यामुळे आज आम्ही इथं आमरण उपोषण करीत आहोत। तर पालकमंत्र्यांनी पत्र काढलेलं आहे आणि संबंधित जे मंत्री वरचे त्यांनी पण पत्र काढलं। गायरान धारकावर जे कारवाई चालू आहे, बुलडोजर चालू आहे, कसं पाहताय ते? शासनाने बुलडोजर बंद करायचं सांगितलेलं आहे। गायरानात जाऊन पंचनामा करून गायरानाचे पट्टे त्यांच्या नावावर करायचा सांगितलेलं आहे, पण कलेक्टर आणि तहसीलदार त्यांचं ऐकत नाही आणि ते आदेशाचं पालन करत नाही। म्हणून आमच्यावर आमरण उपोषण करायची वेळ आलेली आहे। आम्ही मेलो तरी आमच्या मागण्याजवळ मान्य होणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। गरीब झोपडपट्टी धारक आता उद्ध्वस्त झालेले अनेक घरावर बुलडोजर चाललेले आहेत शहरामध्ये, काय प्रमुख मागणी? जी श्रीकांत साहेबांनी जी दादागिरी करून गरिबांच्या झोपड्या पाडल्यात, त्यांना पावसाळ्यामध्ये बेघर केलं, त्यांच्या मुलांचं शिक्षणापासून त्यांना वंचित केलं, त्यांना बेरोजगार केलं। कारण ते ज्या ठिकाणी राहत होते तिथं जवळपासच त्यांचा रोजगार होता, पण ते आता दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यामुळे त्यांचा रोजगारही बुडाला। त्यामुळं ज्या गरिबांच्या वंचिताचे घरं पाडले त्यांना शासनाच्या जमिनीवर घर बांधून दिले पाहिजेत, तेव्हाच आम्ही थांबणार आहे, नाही तर आमचं हे आंदोलन सुरू राहील। सामाजिक समता संघातर्फे जे उपोषण चालू, तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, पुढचं काय भूमिका असणार? आमच्या मागण्या आता आमचं बेमुदत आमरण उपोषण आहे। आम्ही मेलो तरी इथून जाणार नाही आणि आमचा कोणताही उपोषण करता जर जीवाला काही इजा झाली तर त्याची जिम्मेदारी कलेक्टर दिलीप स्वामी साहेब आणि तहसीलदारावर राहील। धन्यवाद।